झी 24 तास एक पाऊल पुढे। स्पृहा, राज्यभरात दुष्काळ ठिकठिकाणी आहे। तू सुद्धा नेहमी याबाबतच्या बातम्या वाचत असशील, ऐकत सुद्धा असशील। पण हा दुष्काळ असताना सुद्धा राजकारणी नेहमी या गोष्टीवरून राजकारण करताना दिसतात। तर या सगळ्या राजकारण्यांना आणि जी जनता दुष्काळाने होरपळतीये त्या सगळ्यांना काय आवाहन करशील? मला असं वाटतं की ही वेळ आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची नाहीये, तर जे लोक त्या भीषण दुष्काळाच्या झळा सोसत आहेत आणि ज्यांचं दुःख हे फक्त शाब्दिक उपायांनी निवारता येण्याजोगं नाहीये, त्यांना आता खऱ्या अर्थाने मदतीचा हात देण्याची गरज आहे। आणि जलद गतीने आवाहन आहे की प्लीज यांच्यासाठी काहीतरी करूया। आणि आपल्याकडून सामान्य जनता म्हणून आपण काय करू शकतो, तर आपले बांधव इतके दुष्काळामध्ये होरपळत असताना निदान पाणी तरी आपण जपून वापरू शकतो, तो अपव्यय आपण टाळू शकतो। आपल्याकडून त्यांना हा एक छोटासा मदतीचा हात दिला जाईल असं मला वाटतं। अगदी बरोबर आहे। जी जनता आज ऐकत असेल आणि खास करून स्पृहाचे जे एक फॅन आहेत ते जर हे सगळं ऐकत असेल तर निश्चित ते सुद्धा ही गोष्ट फॉलो करतील आणि पाण्याचा एक एक थेंब जपून वापरतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात। स्पृहा, मला वाटतं ब्रेकची वेळ झाली आता। हो, 9च्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।